अलमट्टी धरण उंची संदर्भात झालेल्या बैठकीला केवळ महायुतीच्या आमदार खासदारांना निमंत्रण दिले। खासदार विशाल पाटील व मी पूरग्रस्त भागाचे लोकप्रतिनिधित्व करतो। आम्हाला न बोलवणं हे महायुती सरकारचे लाजिरवाणे कृत्य आहे। आम्हाला सोबत घेतले नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही लढाई करू, असा इशारा काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी दिलाय। तर हा प्रश्न सुटला पाहिजे, त्यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारमध्ये समन्वय हवा, पण तसं होताना दिसत नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे। सांगली येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी आमदार विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। ते म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला जात आहे। या विरोधात भूमिका घेण्यासाठी मुंबई येथे पाटबंधारे मंत्र्यांनी बैठक बोलावली आहे। या बैठकीला केवळ महायुतीच्या आमदार आणि खासदारांना निमंत्रण दिले। विरोधी पक्षातील सांगली कोल्हापूरच्या खासदार आमदारांना या बैठकीसाठी बोलवलं नाही। आम्ही लोकप्रतिनिधी नाही का? पूरग्रस्त मतदारसंघाचे आम्ही प्रतिनिधी करतो। महापूर जात पक्ष बघून येत नाही। ज्या भागात पूर येतो त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना बोलावणे आवश्यक होते। अलमट्टी धरण हे मुख्य महापुराचं कारण आहे। या विरोधात आवाज उठवला, चक्काजाम आंदोलन केलं, पण महायुती सरकारने यात राजकारण आणून लाजिरवाणं कृत्य केलंय। त्याचा निषेध व्यक्त करत असल्याचं कदम यांनी सांगितलंय। आता सरकार ठोस पावले उचलताना दिसत नाही, उलट राजकारण करत असल्याचा आरोप विश्वजित कदम यांनी केलाय। महायुती सरकारने आज खरं एक अलमट्टी धरणाच्या संदर्भात मुंबईमध्ये 3:30 वाजता पाटबंधारे मंत्र्याच्या दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवली। मुळात सन 2019 पासून जेव्हा या सांगली जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर, सातारामध्ये महापूर आला, ह्या महापुरामध्ये ज्या विधानसभा मतदारसंघातनं कृष्णा नदी जाते, ज्या महापुराचा खरा थेट फटका ज्या विधानसभा मतदारसंघांना बसलेला आहे, तिथले विधानसभेचे आमदार, तिथले लोकसभेचे खासदार हे सरकारने बोलवणं अपेक्षित होतं। आणि महापूर हा काही कुठली जात धर्म कुठला पक्ष बघून येत नाही। महापुराचा त्रास सगळ्यांना सोसावला। माझ्या पलूस तालुक्यामध्ये जवळजवळ 30,000 लोकांना मदतकार्य करण्याचं काम आणि आमच्या सर्व सहकार्याने केलं। तसंच सांगली शहराला फटका सोसावा लागला। आणि दुर्दैव असं की 5 वर्ष आज लोकसभेमध्ये आमचे खासदार विशाल पाटील असतील, विधिमंडळात मी स्वतः सातत्याने विधानसभेत हा महाराष्ट्रातल्या महापुराचा आवाज उठवण्याचं काम केला, आपल्या सांगली जिल्ह्यातल्या महापुराचा आवाज उठवण्याचं काम केलं। अलमट्टी धरणामुळे जी काही कारणं महापुरामध्ये त्यातलं अलमट्टी धरणाचं एक मुख्य कारण आहे, याच्यावर सातत्याने आम्ही चर्चा केली, सातत्याने विधिमंडळात आवाज उठवला। आणि ज्या अलमट्टी धरणाच्या बाबतीमध्ये आम्ही स्वतः सुरुवात केली, ज्याचं धरणे आंदोलन आम्ही परवा चक्काजाम आंदोलन केलं, आता आम्हाला वगळून या ठिकाणी बाकी सगळे बोलले जातात। फक्त महायुतीचे आमदार खासदार बोलवले, आज आमचे सांगलीचे खासदारांना बोलवलं नाही, कोल्हापूरच्या या ठिकाणी आज शाहू महाराजांना बोलवलं नाही, सतेज पाटलांना बोलवलं नाही, अरुण अण्णांना बोलवलं नाही, जयंत आसगावकरांना नाही, विश्वजित कदमांना नाही। म्हणजे आम्ही सांगली कोल्हापूरचे नागरिक नाही का? आम्ही लोकप्रतिनिधी नाही का? आम्ही महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही सांगली जिल्ह्याचे, कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी आहोत आणि पूरग्रस्त मतदारसंघाचे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत। पण आम्हाला न बोलण्याचं एक अत्यंत लाजिरवाणी कृत्य या महायुतीच्या सरकारने केलं। मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि निश्चितपणे लोकांच्या न्याय हक्कासाठी अलमट्टीच्या धरणामुळे जर आमच्या सांगली, कोल्हापूर, साताराच्या पूरग्रस्त लोकांना त्रास होणार असेल, जर सरकार आम्हाला सोबत घेणार नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने ही लढाई लढायला तयार आहोत।